क्वेश्चन नंबर 8 आहे. इफ मास ऑफ वन ॲटम, एक ॲटम दिला आहे 3.32 इंटू 10⁻⁻23 ग्राम, देन कॅल्क्युलेट नंबर ऑफ न्यूक्लियॉन्स. ओके, न्यूक्लियॉन्स म्हणजे काय असतं? न्यूट्रॉन्स अँड प्रोटॉन्स. ओके, बेसिकली न्यूट्रॉन्स आणि प्रोटॉन्स म्हणजे मास नंबर पण असतो, की जसं आपण लिहितो बघा, ए इज इक्वल टू प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन, बरोबर. आणि ह्यालाच न्यूक्लियन पण बोलायचं असतं. म्हणजे वी कॅन से दिस इज नंबर ऑफ न्यूक्लियन्स. ओके, म्हणजे आपण बेसिकली या क्वेश्चनमध्ये मास नंबर शोधूया तर ॲटोमॅटिकली आपल्याला काय भेटणार आहे? नंबर ऑफ न्यूक्लियन भेटेल, बरोबर. दिलं आहे काय आपल्याला? नंबर दिला आहे आणि मास दिला. ओके, तर लेट्स सॉल्व. फॉर्म्युला कुठला अप्लाय करायचा? वमो इज इक्वल टू नन्ना. ठीक आहे, तर आपण मोलार मास शोधूया या केसमध्ये. मोलार मास म्हणजे ॲटॉमिक मास असेल इथे. तर हा मोलार मास इज इक्वल टू वेट दिलं आहे 3.32 इंटू 10⁻⁻23. ओके, इंटू ॲव्होगाड्रोज कॉन्स्टंट काय असेल? हा 6 इंटू 10⁻23 डिवायडेड बाय 1 असेल. ओके, तर फायनली हे आन्सर किती येणार आहे? 10 येईल बघा. हा कॅन्सल होईल इथे. ओके, आणि हा 6 3 18 म्हणजे अराउंड हे आन्सर किती येतं? 20 येतं. सॉरी, आन्सर किती येणार आहे? 20. ठीक आहे, म्हणजे आता एक जो ॲटम आहे, वन ॲटम इज इक्वल टू किती न्यूक्लियन्स आले? 20 न्यूक्लियन्स. तर इथं फायनली क्वेश्चनमध्ये काय म्हटलं आपल्याला? 2 ॲटम्स इक्वल टू किती? तर फायनली उत्तर किती येईल आपलं? 40, म्हणजे ऑप्शन नंबर ए. 9 नंबरचं क्वेश्चन. व्हॉट इज द नंबर ऑफ मोल्स ऑफ ऑक्सिजन ॲटम? इथे मोल्स विचारलं बरं का, फक्त नंबर नाही विचारलं, मोल्स विचारलं. बट देताना क्वेश्चनमध्ये काय दिलं आहे? 126 AMU ऑफ HNO3. बेसिकली बघा, वन मॉलिक्यूल ऑफ HNO3 इज इक्वल टू, याचं किती मोलर मास असते मित्रांनो? मोलर मास आहे याचं 63 AMU, बरोबर. आता जर का क्वेश्चनमध्ये आपल्याला 126 AMU दिलं, याचा अर्थ किती मॉलिक्युल्स असणार आहे? बाय डिफॉल्ट 2 असेल, कारण डबल दिसतोय, बरोबर. 2 मॉलिक्युल्स असणार आहे. आता इथे बघा, जर का एका मॉलिक्यूलमध्ये ऑक्सिजनचा नंबर किती आहे? 3 आहे. तर 2 मॉलिक्युल्समध्ये किती असणार आहे? 6 असेल, राईट ना. तर 2 मॉलिक्यूल इज इक्वल टू 6 ऑक्सिजन ॲटम. ओके, बट विचारलं काय केलं आपल्याला? मोल विचारलं. जर का मोल विचारलं तर आपण काय करणार? न इज इक्वल टू नन्ना या फॉर्म्युलेच्या अकॉर्डिंग देणार, कारण इथं आपल्याला नंबर शोधला आहे आपण, बरोबर. म्हणजे हा नंबर किती आला ऑक्सिजनचा आपल्याकडे? 6 डिवायडेड बाय त्याला NA मल्टिप्लाय केलं तर काय भेटेल आपल्याला? नंबर ऑफ मोल्स ऑफ ऑक्सिजन ॲटम. मीन्स ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 10. अ सॅम्पल ऑफ सोडियम हॅज मास 46. म्हणजे आपल्याला इथे सोडियमचं W दिलं आहे. ओके, देन मास ऑफ द सेम नंबर ऑफ कॅल्शियम. कॅल्शियमचं पण मास विचारलं की ॲज सोडियम ॲटम प्रेझेंट इन द गिवन सॅम्पल. पहिला अर्थ याचा समजून घ्या की सोडियमचं हे जे 46 ग्राम मास आहे, ह्याच्यामध्ये जितके ॲटम्स असतील, ओके, तितकेच ॲटम कॅल्शियमच्या किती मासमध्ये असतील. तर बेसिकली आपल्याला पहिलं काय शोधावं लागेल की नंबर ऑफ ॲटम्स इन द सोडियम. तर मास दिला आणि नंबरमधलं रिलेशन म्हणजे वमो इक्वल टू नन्नाच्या अकॉर्डिंग आपण जातोय. ओके, म्हणजे N इज इक्वल टू काय आला? मास 46 डिवायडेड बाय मोलर मास किती आहे? 23 इंटू NA. म्हणजे बाय डिफॉल्ट हे आन्सर किती आलं? 2NA आलं. ओके, तर असे ही 2NA जर का सोडियमचे ॲटम्स आहेत, तर कॅल्शियमचे पण ॲटम 2NAच कुठल्या मासमध्ये असतील असा क्वेश्चन, राईट ना. इथे आपल्याला मग कुठे कॅल्शियमचं पण मास हवं आहे, तर तोच फॉर्म्युला अप्लाय करू आपण. वमो इज इक्वल टू नन्ना. ओके, वमो इज इक्वल टू नन्ना. तर आता या केसमध्ये बघा, W आपल्याला हवा आहे. ठीक आहे, हा N किती असेल? सोडियमचा इतकाच, म्हणजे हा 2NA असणार आहे डिवायडेड बाय NA इंटू कॅल्शियमचं मोलर मास किती असतं? 40. तर हे आन्सर किती येईल आता? 80 येईल. ओके, तर ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द चार्ज ऑफ 96 AMU ऑफ सल्फाईड आयन? बेसिकली बघा, 1 सल्फाईड आयन जो आहे याचं मास किती असणार आहे? 32 AMU असेल. ओके, आता इथे आपल्याला 96 AMU जर का मास दिलं आहे, तर ही 96 AMU मास किती आयनचं असणार मित्रांनो? ऑब्वियस 3 आयनचं मास असणार आहे, बरोबर. आता इथे एक गोष्ट आता समजून घ्या, एक सल्फाईड आयन जो आहे याचा चार्ज किती? आता हा एक मायनस चार्ज जो आहे ना, ह्या चार्जचं मॅग्निट्यूड आहे 1.6 इंटू 10⁻⁻19.
बट असे चार्ज किती आहे 2 आहे, म्हणजे ऑब्वियस याला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. तर हा फायनली किती लिहिते आता 3.2 इंटू 10⁻⁻19. हा एका सल्फाईड आयनचा चार्ज. बट इथे टोटल आयन किती आपल्याकडे 3 आहे, त्याला 3 ने मल्टिप्लाय केलं तर हा किती 9.6, म्हणजे ऑप्शन नंबर सी याचा मॅच करेल. तर क्वेश्चन नंबर 12 बघा, कॅल्क्युलेट नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन 9.5 ग्राम. आता इथे AMU नाही आहे, ग्राममध्ये विचारलं आपलं, बरोबर. आता जर का ग्राम दिलाय तर आणि नंबर हवा आहे, तर बेसिकली फॉर्म्युला कुठला अप्लाय व्हायला पाहिजे, ओमो इज इक्वल टू नन्ना, बरोबर. मास आणि नंबरचं रिलेशन आपण अप्लाय करायला हवं. ओमो इज इक्वल टू नन्ना. मी बेसिकली पहिला नंबर शोधेल बघा. नंबर इज इक्वल टू काय येईल, मास दिले मला 9.5 डिवायडेड बाय या फॉस्फेट आयनचं मोलर मास आपण शोधलं तर किती येत असतं ते 95 इंटू हा असेल इथं Na, म्हणजे फायनली हे आन्सर किती आलं 0.1 Na. ओके. आता बघा, हा जो एक फॉस्फेट आयन आहे याच्यामध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती असतात. फॉस्फरसचा ॲटॉमिक नंबर 15 आहे, म्हणजे बाय डिफॉल्ट 15 इलेक्ट्रॉन फॉस्फरसचे आहे, प्लस ऑक्सिजन 4 आहे, ॲटॉमिक नंबर ऑक्सिजनचा 8, म्हणजे एका ऑक्सिजनचे 8 इलेक्ट्रॉन, प्लस ह्या आयनवरती -3 चार्ज, म्हणजे एक्स्ट्राचे 3 इलेक्ट्रॉन्स आहे. ही सम किती टोटल 50 इलेक्ट्रॉन्स एका फॉस्फेटमध्ये आयन असणार आहे. ओके. इथं आपल्याकडे नंबर ऑफ फॉस्फेट आयन किती आहे 0.1 इंटू Na, म्हणजे आपल्याला ह्या 15 याला मल्टिप्लाय करावं लागेल. तर फायनली आन्सर काय येईल आपलं 5Na. ओके. तर कुठला ऑप्शन मॅच करतोय, ऑप्शन नंबर बी. तर क्वेश्चन नंबर 13 मध्ये काय म्हटले, 13 नंबरमध्ये काय म्हटले, ॲटम ऑफ एन एलिमेंट 3.5 टाइम्स हेवियर कम्पेअर टू 1 ॲटम ऑफ कार्बन 12 आयसोटोप. बेसिकली बघा, आता इथे कार्बनचा एक जो ॲटम आहे, ठीक आहे ना, वन ॲटम या 1 मोल ऑफ ॲटम ऑफ कार्बन इज इक्वल टू किती मास असेल त्याचं 12 असेल, ठीक आहे ना. हे ग्राममध्ये फायनल आन्सर तसं, हां इथे ग्राम पर मोलमध्ये म्हटलं तर आपण हे ग्राम पर मोलमध्येच घेऊया, ग्राम पर मोल असेल. ओके. एक ॲटमचं मास किती आहे 12 ग्राम पर मोल. आता इथे काय म्हटले, हा जो अननोन एलिमेंट आहे, ओके, अननोन एलिमेंटला मी ई बोलतो, ह्या एलिमेंटचं मास कार्बनच्या किती आहे 3.5 टाइम्स हेवियर. ओके. म्हणजे कार्बनचं 12 त्याच्यापेक्षा ही 3.5 आहे, तर ते आपण मल्टिप्लाय केलं तर आन्सर किती होऊन जाईल 42, मीन्स ऑप्शन नंबर सी. 14 नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन 28 ग्राम ऑफ Fe2+. तर बेसिकली समजून घ्या, जेव्हा आपल्याकडे न्यूट्रल Fe आहे, Feचा ॲटॉमिक नंबर मित्रांनो 26 असतो, याचा अर्थ याच्यामध्ये 26 इलेक्ट्रॉन्स आहे. ओके. आता जर का आपल्याकडे Fe2+ आयन आहे, याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स किती असतील 26, 2 मायनस करावे लागेल आपल्याला, म्हणजे हा किती येणार आहे 24 इलेक्ट्रॉन्स. ओके. तर हे असणार आहे Fe2+चे एका Fe2+चे इलेक्ट्रॉन्स. ओके. तर बेसिकली आपल्याला इथं नंबर शोधायला लागेल. बघा, मास दिलं आहे, म्हणजे फॉर्म्युला कुठला असेल आपला ओमो इज इक्वल टू नन्नावाला असेल. याला रिअरेंज करून मी अप्लाय करतो. बघा, N इज इक्वल टू मास याचं दिलं आपल्याला 28 डिवायडेड बाय आयरनचा ॲटॉमिक मास 56 असतं इंटू Na, म्हणजे फायनली हा किती आला 0.5 Na. ओके. आता ह्याच्यामध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स विचारले, एकामध्ये किती आहे 24, म्हणजे ह्याला जर का आपण 24ने मल्टिप्लाय केलं तर फायनली किती ना 12 इंटू Na, मीन्स ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर. 15 नंबर बघा, टोटल नंबर ऑफ न्यूट्रॉन्स प्रेझेंट इन 54 ml ऑफ H2O. आता इथे नॉर्मल कंडिशन दिसते बघा, STP कंडिशन नाही आहे. सो हे जे व्हॉल्यूम आहे याला डेन्सिटीच्या साह्याने आपण मासमध्ये कन्वर्ट करू, बरोबर. जसं सर्वांना माहीत असतं की वॉटरची डेन्सिटी किती असते 1 ग्राम पर ml. जर का डेन्सिटी 1 असेल, मास म्हणजेच काय असणार आहे व्हॉल्यूम, म्हणजेच किती दिलं आपल्याला 54. ओके. म्हणजे मास आता ग्राममध्ये पकडलं तर हा किती असेल 54 ग्राम असेल. ओके. तर बेसिकली इथे पण नंबर विचारला तर आपण ह्याला परत एकदा नंबरच्या अकॉर्डिंगली कॅल्क्युलेट करू. तर N इज इक्वल टू किती येईल हा 54 डिवायडेड बाय वॉटरचा मोलर मास 18 इंटू Na, म्हणजे फायनली हा किती आला 3 Na आला. ठीक आहे. आता बघा, एका वॉटरच्या मोल्समध्ये किंवा मॉलिक्यूलमध्ये नंबर ऑफ न्यूट्रॉन्स किती आहे. आता हायड्रोजनमध्ये न्यूट्रॉन नसतात. ओके. ऑक्सिजनमध्ये किती न्यूट्रॉन्स असेल 8 आहे, म्हणजे आपल्याला ह्याला 8ने जर का मल्टिप्लाय करावं लागलं तर फायनली किती ना 24 Na, मीन्स ऑप्शन नंबर सी इज द फायनल आन्सर. ठीक आहे. 16 नंबर बघा, आता नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स विचारले कशामध्ये 48 ग्राम ऑफ Mg2+.
बेसिकली मॅग्नेशियमचा ॲटॉमिक नंबर किती असतो मित्रांनो 12. म्हणजे मॅग्नेशियममध्ये 12 इलेक्ट्रॉन्स असतात. आता इथे जर का मॅग्नेशियम 2+ आहे तर इलेक्ट्रॉन किती असणार आहे 10 इलेक्ट्रॉन असणार आहे. समजते. आता याच्यामध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती. बेसिकली पहिला आपल्याला मॅग्नेशियमचे नंबर ऑफ ॲटम शोधायला लागतील. फॉर्म्युला कुठला हाच फॉर्म्युला. तर N मास 48 दिलं आहे. मॅग्नेशियमचा ॲटॉमिक मास 24 असतं इंटू Na. म्हणजे फायनली हा किती आला 2Na आला. बरोबर. एका मॅग्नेशियमच्या ॲटममध्ये 10 इलेक्ट्रॉन तर 2Na मध्ये किती याला 10ने मल्टिप्लाय करावं लागेल. फायनली हा किती 20Na. मीन्स ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 17. द नंबर ऑफ न्यूट्रॉन्स इन 5 ग्राम ऑफ D2O. आता हा जो D2Oचा मॉलिक्यूल आहे ना याच्यामध्ये ड्यूट्रियममध्ये एक न्यूट्रॉन असतो. म्हणजे टोटल न्यूट्रॉनचा नंबर याच्यामध्ये 10 असणार आहे. ओके. इथे इवन दिले पण बघा क्वेश्चनमध्ये गिवन सुद्धा आहे की नंबर ऑफ न्यूट्रॉन्स याच्यामध्ये किती असणार आहे. एक असेल. एकामध्ये एक असेल म्हणजे दोघांमध्ये किती असणार आहे 2 असतील. ठीक आहे. तर इथे पण आपल्याला तेच करावं लागेल. नंबरच्या अकॉर्डिंग जावं लागेल. नंबर ऑफ D2O मॉलिक्यूल इज इक्वल टू मास 5 ग्राम डिवाइड बाय मोलर मास किती दिलं 20 येईल. कारण ड्यूटेरियमचं मास किती असतं 20 बघा इथे दिलं आहे. इंटू Na. म्हणजे हा किती आला फायनली 0.25 Na आला. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये नंबर ऑफ न्यूट्रॉन विचारलं. एकामध्ये जर का 10 आहे तितक्यामध्ये किती असतील त्याला 10ने मल्टिप्लाय केलं आपण तर फायनली किती होऊन जाईल हा 2.5 Na. मीन्स ऑप्शन नंबर बी इज द फायनल आन्सर.